मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक भाविक भक्त श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करतात। आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहावी, तिचा कृपाशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर नेहमी असावा, आपला संसार सुखा समाधानाचा व्हावा, आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी आपण हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतो। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात। आणि काही जणांना मार्गशीर्ष महिन्यात काही कारणास्तव जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करून त्याच महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी। तर आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा कोणालाही जमेल अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे। सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची, उपवास, त्याबरोबर ही पूजा कशी उचलायची आणि पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।